मालधक्का या ठिकाणाहून चोरीला गेलेला ट्रक आणि त्यातील 32 सिमेंटच्या गोण्या नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं सापळा रचून तिघा संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले। फिर्यादी अनिल बाळासाहेब शिरसाट वय वर्ष 55 ऋतुरंग बिल्डिंग गंधर्व नगरी नाशिक रोड यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MS17C6247 आणि त्यातील 32 अल्ट्राटेक सिमेंटच्या गोण्या अज्ञात चोरट्यांनी पळवल्या होत्या। याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलीस अंमलदार अरुण गाडेकर आणि रोहित शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की चोरीला गेलेला ट्रक त्यातील सिमेंटच्या गोण्या विक्रीसाठी देवळाली गाव सोमवार बाजार परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव, सागर आडणे, योगेश रानडे यांनी सापळा रचून राजू पुंडलिक चंद्रमोरे, रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का, सूरज श्याम कदम राहणार रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का आणि रोहन राजू दौंड रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का या ठिकाणी राहणाऱ्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून टाटा कंपनीच्या ट्रक, अल्ट्राटेक कंपनीच्या 32 सिमेंटच्या गोण्या जप्त करण्यात आल्यात। हस्तगत मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 5,12,000 रुपये इतकी। या कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हा शाखेचे निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि गुन्हा शोध पथकाने ही कारवाई केली। पुढील तपास विशाल पाटील, महेंद्र जाधव करत असून आरोपींकडून आणखीन काही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मालधक्का रोड जो आहे तर त्या ठिकाणी एक ट्रक आणि त्यातील ज्या सिमेंटच्या गोण्या आहेत त्या चोरी संदर्भात तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील हे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील हे तपास करत होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील कामकाज करणारे पोलीस शिपाई अरुण गाडेकर व पोलीस शिपाई रोहित शिंदे यांना माहिती प्राप्त झाली की चोरी गेलेला ट्रक व त्यातील सिमेंटच्या ज्या गोण्या आहेत या गोण्या देवळाली गाव सोमवार बाजार या ठिकाणी विक्री करण्याकरिता येणार आहेत अशी माहिती काही संशयित इसम येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील व गुन्हे शोध पथकाचे सर्व अंमलदार हे समक्ष त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी त्यांनी सापळा राहून शिताफीने ते गाडी आणि तसंच जे 3 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं। त्या संशयित इसमांपैकी राजू पुंडलिक चंद्रमोरे, त्यानंतर सूरज श्याम कदम व रोहन राजू गौंड असे 3 जणांना ताब्यात गेलं आणि या 3 जणांच्या ताब्यातनं जवळपास म्हणजे एक टाटा कंपनीचा ट्रक MS17C6247 5 लाख रुपये किमतीचा व अल्ट्राटेक कंपनीच्या 32 सिमेंटच्या गोण्या 12,000 म्हणजे असा एकूण 5,12,000 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हा 100% मुद्देमाल हा त्यांनी हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, परिमंडळ 2 श्री संदीप काळे सर तसेच नाशिक रोड पोलीस विभागाचे डॉक्टर ACP डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि त्यांच्या टीमनी पूर्ण केलेली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।